हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर काल अष्टमी म्हणजे काय, काल अष्टमीचे व्रत कसे करावे, काल अष्टमीचे व्रत करताना कोणते नियम पाळावे, कोणते उपाय करावे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सनातन धर्मात मासिक कालाष्टमीचे व्रत अत्यंत चमत्कारिक मानले जाते. हा दिवस भगवान भैरवनाथाला समर्पित आहे. असे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 8वी तिथी कालाष्टमी म्हणून ओळखली जाते. या दिवशी हिंदू भाविक भगवान भैरवनाथाची पूजा भक्तिभावाने करतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील करतात. वर्षभरात 12 कालाष्टमी असतात. भगवान शिवाचे रुद्ररूप कालभैरव देवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. दर महिन्याला कालाष्टमी हा सण साजरा केला जातो. फाल्गुन महिन्यात हे व्रत रविवारी 3 मार्चला पाळले जाईल. जर तुम्हाला भैरवनाथांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला या दिवसाची संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्याव्या लागतील. सकाळी लवकर उठून स्नान करावे, त्यानंतर व्रत संकल्प करावा. मग आपले घर आणि देवघर स्वच्छ करावं. भैरवनाथांची मूर्ती लाकडी पाटावर बसवावी. त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे. त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. अत्तर लावावा आणि फूल अर्पण करावे. यानंतर चंदनाचा तिलक लावावा. फळ मिठाई इत्यादी अर्पण करावी. देवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि कालभैरव अष्टक पठण करावे. आरतीने तुमची पूजा पूर्ण करावी. शेवटी पूजेच्या वेळी झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी. उपवास करताना दुसऱ्या दिवशी प्रसाद ग्रहण करून उपवास सोडावा. काल अष्टमीचे धार्मिक महत्त्व. सनातन धर्मात काल अष्टमीचे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भोलेनाथांचे रूप असलेल्या कालभैरवांची अनेक प्रकारे पूजा केली जाते. भगवान कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप आहे. असे म्हणतात की जे भक्त संपूर्ण आणि भक्तिभावाने त्यांची पूजा करतात त्यांना वाईट शक्तीपासून मुक्ती मिळते. याशिवाय ज्यांना काळी जादू, वाईट नजर किंवा कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेचा त्रास आहे त्यांनी या दिवशी उपवास करावा. काल अष्टमी व्रताची कथा. हिंदू धर्मग्रंथानुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात खूप मोठा वाद झाला. कोण श्रेष्ठ यावर वाद इतका वाढला की सर्व देवांना भीती वाटली की सभास्थान होणार आहे आणि सर्व देव भगवान शिवाकडे जाणार आहेत आणि त्यावर तोडगा निघू लागला. आणि त्याच वेळी भगवान शिवांनी एक सभा आयोजित केली आणि भगवान शिव, अली आणि ऋषी सभेत संत, महंत इत्यादी उपस्थित होते आणि विष्णू आणि ब्रह्माजींनाही आमंत्रित केले होते. सभेत घेतलेला निर्णय भगवान विष्णू स्वीकारतात, पण ब्रह्मदेव समाधानी होत नाहीत. तो महादेवाचा अपमान करू लागला. शांत शिवाला हा अपमान सहन झाला नाही आणि ब्रह्मदेवांकडून अपमानित होऊन त्यांनी रौद्र रूप धारण केले. भगवान शंकर प्रलयाच्या रूपात दिसू लागले आणि त्यांचा क्रोध पाहून तिघेही भयभीत झाले. भगवान शिवाच्या या रुद्र रूपात भगवान भैरव प्रकट झाले. शॉवान बॉर्डवर होता. त्याच्या हातात पेनल्टी होती. हातात शिक्षेमुळे त्याला दंड अधिपती असे संबोधले गेले. भैरवजींचे रूप अत्यंत उग्र होते. ब्रह्मदेवाचे शरीर कापल्यानंतर ब्रह्मदेवाला आपली चूक कळाली. त्यानंतर ब्रह्मदेव आणि विष्णुदेव यांच्यातील वाद संपला आणि त्यांनी ज्ञान प्राप्त केले. यामुळे त्यांचा गर्व आणि अहंकार नाहीसा झाला. काल अष्टमी पूजेचे फायदे. भगवान भैरवांची आराधना केल्याने सर्व प्रकारच्या दुष्कर्म आणि दुःखांपासून मुक्ती मिळते आणि विशेषतः व्यक्तीच्या कुंडलीतील शनी, राहू, केतू, मंगळ यासारख्या ग्रहांचे वाईट प्रभाव पुनर्प्राप्त करा. शुभ मुहूर्तावर प्रभूंची पूजा केल्याने अशुभ परिणामही दूर होतात. ही पूजा माणसाला हळूहळू शांतता आणि शांतीकडे जाण्यास मदत करते. भगवान कालभैरवांचा जप योग्य दिवशी योग्य ध्यानाने केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. कालभैरवांची पूजा ही रात्री केली जाते. रात्रभर शिव, पार्वती आणि भैरवांची पूजा केली जाते. भैरव बाबा हे तांत्रिकांचे देव मानले जातात, म्हणून ही पूजा रात्री केली जाते. दुसऱ्या दिवशी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करून श्राद्ध व तर्पण केले जाते. त्यानंतर भगवान शंकरांच्या भैरव रूपाला भस्म अर्पण केले जातात. या दिवशी काळ्या कुत्र्याचीही पूजा केली जाते. त्याला आनंदात अनेक गोष्टी दिल्या जातात. त्यांची पूजा
करणाऱ्यांना कशाचीच भीती वाटत नाही आणि जीवनात आनंद आहे. पूजेच्या वेळी कालभैरवांची कथा ऐकणे फार महत्त्वाचे असते. अशा प्रकारे ही पूजा केली जाते. असे म्हणतात की जो कालभैरवांची पूजा करतो त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. त्याला तो परम वरदान देतो. कालभैरव जीवनातील कोणत्याही प्रकारचे संकट, भय, रोग, वेदना दूर करतात. काश्मीरच्या टेकडीवर वैष्णव देवीचे मंदिर आहे. त्यांच्या जवळच भैरवाचे मंदिर आहे. जोपर्यंत भैरवांचे दर्शन होत नाही तोपर्यंत वैष्णव देवीच्या दर्शनाचे फळ मिळत नाही, अशी श्रद्धा आहे. मध्य प्रदेशमधील उज्जैनमध्ये कालभैरवाचे मंदिर देखील आहे, जिथे प्रसाद म्हणून देशी दारू दिली जाते. काल अष्टमीला भगवान भैरवनाथांना प्रसन्न करण्याचे उपाय. काल अष्टमीच्या दिवशी भैरवांच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि श्रीकाल भैरव अष्टकम पाठ करावा. मनोकामना पूर्ण होईपर्यंत हा उपाय रोज भक्तिभावाने करावा. काल अष्टमीच्या दिवशी चंदनाने ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगाला 21 बिल्वपत्रांची पाने अर्पण करावी. भगवान भैरवांचे वाहन मानल्या जाणाऱ्या काळ्या कुत्र्याला खाऊ घालण्यातही काही लोकांचा विश्वास आहे. तुम्ही त्यांना दूध, दही आणि मिठाई खाऊ घालू शकता. हा उपाय केल्याने भगवान भैरवनाथ आणि शनिदेव दोघेही प्रसन्न होतात. काल अष्टमीच्या दिवसापासून 40 दिवस सतत कालभैरवांचे दर्शन घ्या. हा उपाय केल्याने भगवान भैरवनाथ प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. काल अष्टमीच्या दिवशी भैरवनाथांच्या पायाला काळा धागा बांधावा आणि मंत्र जप करावा. ओम हरिम बुटुकाय आपुद्धधरणाया करू बुटुकाय हरिओम 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 या मंत्राचा जप करत राहा. काल अष्टमीची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.